3 चॅप्टर झाले. कोणते? पहिला चॅप्टर कोणता होता? द्रव्याचे भौतिक वर्गीकरण, द्रव्याचे. दुसरा रासायनिक वर्गीकरण. तिसरा पाहिला आपण ऍटम स्ट्रक्चर. त्याच्यात इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन सगळं पाहिलं. सगळं काय असते. आता लागली शिकत तुम्ही आवर्त सारणी म्हणजे पिरियोडिक टेबल. ठीक आहे. आता हे पिरियोडिक टेबल काय मग माहिती आहे, त्याच्यात वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, त्याचे काय ग्रुप पाडले आहेत, त्याचे पिरियड्स पाडले आहेत. ठीक आहे. आवर्तने आणि गण पाडलेले आहेत. पिरियोडिक टेबल लक्षात म्हणजे त्याचं आकडे तर जाऊ दे, लक्षात नाही ठेवू आपण, म्हणजे घेऊ, पण असं सांगितलं तुम्हाला समजून कोणता एलिमेंट लक्षात ठेवायचं. उजवी बाजू डावी बाजू जेव्हा मोजताना असे उभे राहून नका मोजू. उजवी आणि डावी हे लक्षात घ्या. उजवी आणि डावी असं नका करू. वांधा आहे असं. डावी इकडची उजवी, इकडची डावी. ठीक आहे. आता मला सांगा हायड्रोजन कुठं आहे? डाव्या साईड. हेलियम उजव्या साईड. क्लिअर. असं जर केलं वांधा होते. मग उजव्या साईडनं तुम्ही काय करता? हायड्रोजन. पेपर मध्ये कसं उलटं राहावं, कसं उभं राहावं, आहे ना? हा एक प्रश्न आहे. असं लक्षात ठेवा. डाव्या साईडला हायड्रोजन आहे, उजव्या साईडला. आता हे सगळी जुगाडबाजी आहे आवर्त सारणीची, एलिमेंटची. तर याच्यासाठी हे कोण मांडली बा? आवर्त सारणी म्हणजे होते काय? मूलद्रव्य आहे, त्याच्या गुणधर्मानुसार त्याला नेगाव अरेंज करणं म्हणजे काय झालं? पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल. आता सगळ्यात पहिले दोन चार सायंटिस्ट लोक आहेत. एक आहे डोबे रायनर, है ना? डोबे रायनर. दुसरा आहे न्यूलँड. ठीक आहे. तिसरा सगळ्यात हे सगळं ज्यानं बेस रचला आवर्त सारणीचा मेंडेलिव्ह. 10वी शिकलाय तुम्ही. आणि चौथा आधुनिक आवर्त सारणीवाला मोसले. ठीक आहे. हे 4 जण आपल्याला पाहायचे आज. तर सगळ्यात पहिले पाहू आपण डोबे रायनर. डोबे रायनरला काय केलं? जे मूलद्रव्य आहे ना त्याची नाही का मांडणी कशी केली? डोबे रायनरला नाही काय 2 कन्सेप्ट पाहिले होते आपण त्याविषयी सांगतो. ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास म्हणजे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. तर डोबे रायनरला नाही काय ऍटॉमिक मासचा वापर केला. प्रत्येक मूलद्रव्याला काय ऍटॉमिक मास आहे म्हणजे अणुवस्तुमानांक आहे. तर त्यानं अणुवस्तुमानांक गृहीत धरला प्रत्येकाचा आणि अरेंजमेंट केली, चढत्या क्रमाने मांडणी केली. ठीक आहे. 3 जणांचा ग्रुप बनवला. म्हणून डोबे रायनरचं जे आहे त्याला म्हणजे त्रिके, ट्राइट्स. डोबे रायनरची त्रिके. ठीक आहे. तर 3 जणांचा ग्रुप बनवला आणि त्याचं असं म्हणणं होतं, फॉर एक्झाम्पल पहा असं लिहितो मी, लिथियम हे एक्झाम्पल आहे, पोटॅशियम आणि Na. लिथियमचा जर म्हणजे सोडियम. ठीक आहे. लिथियमचा जर तुम्ही नाही का ऍटॉमिक मास जर पाहिला लिथियमचा, मला वाटतं हा आहे जवळपास 6 पॉईंट समथिंग आहे. 7 पकडा सध्या पुरतं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. आणि पोटॅशियमचा जो आहे तो आहे 39. हा किती आहे? 39. तर पण डोबे रायनर काय म्हणते, 3 जणांचा ग्रुप आहे ना, त्याचं असं म्हणणं आहे 3 जणांचा ग्रुप बनवा आणि त्याच्यात नाही काय पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची सरासरी जे आहे ते कोणाचं राहते? अणुवस्तुमानांक बदलायची. काय म्हटलं मी? पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची सरासरी हे कोणा एवढी राहते? मधातल्या मूलद्रव्याची. झालं क्लिअर? तर पहा करा ना. हे किती आहे? 39. सरासरी प्लस 7. सरासरी म्हणजे 2 आहे, भागिले 2 घ्या लागेल. तर 46 भागिले 2 किती होते? आणि किती आहे सोडियम? समजलं? आला 23 बरोबर अरेंजमेंट केली त्यानं डोबे रायनर ना. सगळ्यात एमसीक्यू काय बनते? एमसीक्यू बनते डोबे रायनरनं कशाचा वापर केला? ऍटॉमिक मासचा केला की ऍटॉमिक नंबरचा केला? ऍटॉमिक मास. त्याला कन्सेप्ट क्लिअर पहा. काय लिहा? अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक जे काही आहे तुमचं ऍटॉमिक, तुम्हाला मराठीत लिहा तर मराठीत लिहा, इंग्लिश मध्ये लिहा इंग्लिश मध्ये. अणुवस्तुमानांकानुसार मांडणी केली आणि चढत्या क्रमाने मांडणी. ठीक आहे. चढत्या क्रमाने. त्यानंतर आणि काय केलं? त्रिके तयार केले. त्रिके म्हणजे ट्राइट्स. काय त्रिके? आणि काय म्हणणं आहे याचं?
पहिल्या व तिसऱ्या काय पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं काय सरासरी हे काय मधातल्या मूलद्रव्या एवढी असते. झालं क्लिअर? आणि हे एक्झाम्पल लिथियम, पोटॅशियम, सोडियम. एक एक्झाम्पल. एक एक्झाम्पल. तसंच नाही काय अजून एक ट्रिक आहे पेपरमध्ये विचारून काय नाही मिळते. कॅल्शियम, एसआर, स्ट्रोडियम आणि बॅरियम. कॅल्शियम, स्ट्रोडियम आणि बॅरियम BA मध्ये तरी. अजून असंच एक ट्रिक आहे. फ्लोरीन, आयोडीन म्हणजे शेवटी आयोडीन आणि मधात ब्रोमीन. हे 3 ट्रिक लक्षात ठेवा. डायरेक्ट विचारते क्लोरीन देते, आयोडीन देते, हा मधातला काय होते? काय आहे? कॅल्शियम, स्ट्रोडियम, बॅरियम. ठीक आहे, क्लिअर? लिथियम, पोटॅशियम, सोडियम. झालं क्लिअर? हे झाली ट्रिक आहे. दोन राहिले हे रट्टा मारून दिला बस. काही पण नाही. ज्याला समजत नसल त्याने हे 3 ट्रिके पाठ करून ठेवायचे. डोबेल एनर्जी. ठीक आहे, याच्या बाहेरचा काही नाही. आता नाही काय डोबेल एनर्जी मांडणी तर केली 3 याची गट्ट पाडला, पण नाही काय याच्यात काही नाही काय त्रुटी आढळल्या. ठीक आहे, तर त्रुटी आढळल्या तर मग काय दुसरा सायंटिस्ट आला तर ज्यानं शोधून याच्यातल्या त्रुटी ज्यानं काढल्या शोधून तो होता न्यूलँड. आता पण न्यूलँड काय म्हणते? न्यूलँडची अष्टके. न्यूलँडची अष्टके. न्यूलँडची अष्टके. ठीक आहे. आता न्यूलँडनं काय केलं? संगीतात काय 8 सूर 7 सूर काय नाटक तेच आहे ना संगीतातले, त्याच्यातली उचलली वाटते 8 आणि त्याच्यानुसार बनवलं त्यांनी. आता याच्या वेळेस नाही काय 56 मूलद्रव्य असतील. किती? 56. ठीक आहे, याने या 56 याची मांडणी केली. कशी मांडणी केली ते सांगतो, पण यानं कशाचा वापर केला तो MCQ बनते. अणु वस्तू ऍटोमिक मासचा केला की ऍटोमिक नंबरचा केला? तर यानं पण कशाचा केला म्हणजे अणु वस्तुमानकाचा काय केला नुसार त्यानं काय केली मांडणी केली. मांडणी कशी केली? अष्टके म्हणजे 8. त्याच्या अशा लक्षात आलं पा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा 7 एलिमेंट झाले. 8व्या एलिमेंटचे जे गुणधर्म आहे ना ते पहिल्या याच्यासाठी समजलं काय? म्हणजे याला 7 एलिमेंट्स लिहिले आणि 8वा जो मूलद्रव्य आहे बा त्याचे एलिमेंट आणि पहिल्या याचे एलिमेंट, पहिल्या याचं जे 8व्या याचं गुणधर्म आणि पहिल्या याचे गुणधर्म काय सारखे. ठीक आहे, त्यानं बरोबर तो कुठे लिहिला? 1च्या खाली. समजला कन्सेप्ट? आता हे समज बरोबर आहे. येणार नाही का याच्यात प्रॉब्लेम काय होता? यानं नवीन मूलद्रव्यासाठी काय जागाच ठेवली नाही. याला काय वाटलं पुऱ्या निसर्गात किती मूलद्रव्य आहे? 56. ओव्हर कॉन्फिडन्स 56 आहे, 56च आहे. अब तक 56 है ना. नाना पाटेकर कोणाला जातो? आता त्यानं जागाच ठेवली नाही नवीनसाठी. आणि दुसरं म्हणजे असे मूलद्रव्य ज्याचं नाही काय म्हणजे यानं काय केलं ज्याचे गुणधर्म सारखे नव्हते ते वेगवेगळे ठेवायला पाहिजे होते ना, त्याला नाही का सोबत ठेवते. आणि ज्याचे गुणधर्म सारखे होते त्याला काय ठेवलं याच्यातला नाही का न्यूलँड त्याच्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. समजलं? न्यूलँडची अष्टके काय म्हणतो? कशाचा वापर कशानुसार मांडणी केली? अणुवस्तुमानांकानुसार मांडणी. काय म्हणते स्टेटमेंट? पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे कशासारखे आढळते? 8व्या मूलद्रव्यासारखे. ठीक आहे, म्हणजे उलट सांगत वाटते मी. 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे काय होते? पहिल्यासारखे राहते. जे काही असं लिहून समज आपण रिपीट होतो. आणि
याच्यात समस्या काय होती? हा नाही काय जेव्हा चेक केलं तर ह्या मांडणी केली नाही ना, तर मांडणी केल्यावर हा नाही का फक्त नाही काय याचा जो रूल होता हा हायड्रोजन पासून कॅल्शियम पर्यंत बरोबर आला, पण कॅल्शियम नंतर काही हा लागू नाही झाला. हायड्रोजन पासून हायड्रोजन टू कॅल्शियम लागू होत होता. त्यानंतरच्या मूलद्रव्यांना लागूच झाला. त्यानंतरच्या मूलद्रव्यांना लागू होत नव्हता. बस 2 स्टेटमेंट. तिसरं स्टेटमेंट काय सांग? समान गुणधर्म असणाऱ्यांना वेगळ्या गटात टाकले आणि वेगळे गुणधर्म असणाऱ्यांना समान गटात टाकले. झालं? समान गुणधर्म असणाऱ्या वेगळ्या गटात, वेगळे गुणधर्म असणाऱ्या समान गटात टाकले. याला त्या प्रमुख समस्या. मग नवीन जुगाडबाजी करणं गरजेची होती. न्यूलँडही गेला, डोपेरानरही गेला, सगळे फेल ठरले. तिसरा आला आपला माणूस. कोण आहे? द बाप ऑफ आवर्त सारणी. त्याला काय म्हणतो आपण? मेंडेलिव्ह. मेंडेलिव्ह यानं बेस रचला आवर्त सारणीचा. ठीक आहे. काय होतं मेंडेलिव्हच्या काळात? न्यूलँडच्या काळात किती मूलद्रव्य अस्तित्वात होती? 56. ते लिहून दिलं का मी? 56 मूलद्रव्य लिहिलं ना. न्यूलँडच्या काळात किती मूलद्रव्य होती ते त्याच्यावर बनते. पण एमसीक्यू कंसात लिहून टाका नसेल तिला 56 मूलद्रव्य होती. ठीक आहे. त्याच तिथं मेंडेलिव्हच्या काळात नाही काय 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती. आता यानं काय केलं? यानं काय केलं? ते 63 मूलद्रव्य घेतली. याला काय चांगलं नॉलेज होतं मेंडेलिव्हच्या केमिस्ट्रीचं. याला सगळ्या मूलद्रव्याचे गुणधर्मही पाठ होते. याला सगळ्या मूलद्रव्याचा नाही का अणुवस्तुमानांकही पाठ होता. म्हणजे बोलता बोलता सांगून दिली. यानंही कशी मांडणी केली मूलद्रव्याची? ऍटॉमिक मासनुसार. ठीक आहे. यानं काय केलं? हा थोडासा नाही काय कसं म्हणू शकतो मी जुवारी टाईप व्यक्ती होता. जुवारी लोकांमधून यानं काय केलं? कार्ड बनवले. कार्ड आपले जसे पत्ते असते ना तसे कार्ड बनवले. 63 कार्ड. किती मूलद्रव्य आहे? 63. त्या 63 मूलद्रव्यात नाही काय त्याच्यावर ते मूलद्रव्याचे नावं लिहिले आणि त्याच्यात त्याचे गुणधर्म लिहिले. अणुवस्तुमानांक आणि गुणधर्म. त्याच्या असं लक्षात आलं कालांतरानं म्हणजे काही वेळानं काय होते म्हणते याचं असं म्हणणं आहे. जशी मांडणी जर केली आपण चढत्या क्रमानं अणुवस्तुमानांकानुसार तर त्याचे गुणधर्म काय होते म्हणते? रिपीट होते. असं कोणाला म्हणणं होतं? आपल्याला काहीच महत्वाचं नाही आहे. किती मूलद्रव्य त्याच्यावर अस्तित्वात होती? 63. ठीक आहे. आणि त्या 63 मूलद्रव्याची त्यानं काय केली? मांडणी केली. कशी मांडणी केली? अणुवस्तुमानां चढत्या क्रमानं. झालं? आता हा जो होता यानं काय केलं? 2 गोष्टी नवीन आणल्या पिरियडिक टेबलमध्ये. जे आडवे मूलद्रव्य मांडले ना आडवे कशी त्याला म्हटलं ना पिरियड्स, आवर्तन आहे मराठी. आणि जे उभे मांडले त्याला म्हटलं ग्रुप, गण. आता ते पण याची एक विशेषता होती. ह्याला विचारलं जबरदस्त आमच्यासारखाच काय तुम्ही कुठं आले इथं? मेंडेलिव्हनं काय केलं? जसं न्यूलँडची कोणती चुकी झाली होती त्यानं काय केलं? 56 जागा ठेवल्या होत्या. नवीन याला जागाच तुझी ठेवली. हा पॉईंट लिहिला का आपण? लिहिला असं नाही लिहिला जाऊ दे, लक्षात ठेवलं. नवीन मूलद्रव्याला काय नोट ठेवली? जागाच नोट ठेवली. पण मेंडेलिव्ह हुशार होता. मेंडेलिव्ह नाही काय नवीन मूलद्रव्यासाठी बी काय ठेवली त्याच्या पिरियडिक टेबलमध्ये? एवढंच नाही, यानं नाही काही भाकीत केलं होतं का बा हे जे कोरी जागा ठेवली नाही तर खाली इथं कोणता मूलद्रव्य येऊ शकते बा भविष्यात याचा शोध लागू शकते. आणि त्याचा शोध बी त्यानं नाव दिलं होतं इका बोरॉन, इका अॅल्युमिनियम है ना. हे 2-3 नावं दिले होते. इका बोरॉन, इका अॅल्युमिनियम. ठीक आहे. आणि बरोबर ठरलेले का? काही दिवसानं मग जो इका बोरॉन होता त्याला आपण म्हणतो स्कॅनिडियम. मला वाटतं इका अॅल्युमिनियमले काय म्हणते काहीतरी गॅलिलियम. आणि एक आहे जर्मेनियम. नंतर जो शोध लागला इका सिलिकॉन.
इका सिलिकॉनले काय म्हणते जर्मेनियम. बरोबर ठरलं. याला नाव दिले कोण इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन. ठीक आहे. आणि नंतर जेव्हा शोध लागले त्यांना जे गुणधर्म सांगितले होते तसेच गुणधर्म कोणाचे आढळले या तीनचे स्कॅनिडियम काय म्हटलं दुसरं गॅलिलियम जर्मेनियम. पण 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 याच्या याच्यात यानं जे सांगितलं ना याच्यानुसार नाही काय हायड्रोजनले जागाच नाही ठेवली. म्हणजे हायड्रोजन कुठं मॅनेज करावा तो लक्षात द्यावं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यानं तेच तसंच केलं धांदल. कशी जशी न्यूलँडचे सारखे गुणधर्म असणारे काय ठेवलं वेगळं ठेवलं, वेगळे गुणधर्म असणारे काय ठेवलं तोही कन्फ्युज झाला वाटा समोर कसं. तर एक प्रश्न येते याच्यावर म्हणजे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय आहे पहा क्लिअर मराठी. तर आवर्ती नियम काय मेंडेलिव्हचा मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे नाही काय अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल आहे. ऍटोमिक मासचे काय आवर्ती. लय मोठं वाटलं कसं मराठी तर असं स्टेटमेंट पाठ करायचं. काय म्हटलं मी मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे कोणाचे आवर्ती फल आहे अणुवस्तुमानांक ऍटोमिक मासचे काय आवर्ती. ठीक आहे. अब लिखे मेंडेलिव्ह काय म्हणतो मेंडेलिव्ह काय केलं 63 मूलद्रव्य अस्तित्वात होती त्यावेळेस. आणि ह्यानं कशी मांडणी केली त्या मूलद्रव्याची अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी. चढत्या क्रमाने मांडणी केली. यानं काय केलं ग्रुप सॉरी आळवे जे होते आळवे गट जे होते त्याला काय म्हटलं यानं पिरियड्स आणि त्याला काय म्हटलं आवर्तता. आणि जो उभा जो होता त्याला काय म्हटलं ना ग्रुप गण. आडवे जे होते त्याला मराठीत म्हणते आवर्तने पिरियड्सले आणि ग्रुपले म्हणते उभे आले गण. ठीक आहे. अशी मांडणी केली. याचा नियम काय म्हणते भाऊ मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म कोणाचे आवर्ती फल आहे अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल. अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल. त्यानंतर याची विशेषता काय होती त्यांना काय केलं पहिली विशेषता काय केलं ना पहिली विशेषता काय केलं पहिली विशेषता नवीन मूलद्रव्यासाठी काय केलं जागा ठेवली. नवीन मूलद्रव्यासाठी जागा ठेवली. नवीन मूलद्रव्यासाठी जागा ठेवली. दुसरं म्हणजे आणि हा याला भाकीत काय केलं होतं भाकीत 3 भाकीत केले होते. कोणते कोणते इका बोरॉन असं एका खाली इका बोरॉन. नंतर शोध जेव्हा लागला तेव्हा इका बोरॉनले काय म्हटलं स्कॅनिडियम. ठीक आहे. त्यानंतर काय होतं इका ॲल्युमिनियम. इका ॲल्युमिनियमचा मग जेव्हा शोध लागला त्याला गॅलिलियम म्हटलं. ठीक आहे. नंतर जेव्हा लागला तेव्हा आणि इका सिलिकॉनले काय म्हटलं जेव्हा शोध लागला तेव्हा जर्मेनियम. इका बोरॉनले म्हटलं स्कॅनिडियम. इका ॲल्युमिनियमले म्हटलं गॅलिलियम आणि इका सिलिकॉनले म्हटलं जर्मेनियम. झालं क्लिअर. झालं क्लिअर. याच्याची प्रमुख समस्या काय होती हायड्रोजनला जागा नव्हती. ठीक आहे. आणि तेच 2 पॉईंट तेच जुने 2 पॉईंट आपले तेच मांडायचे. समान गुणधर्म असणाऱ्याला वेगळे ठेवले वेगळे गुणधर्म असणाऱ्याला सारखे ठेवले. हा झाला म्हणजे ओके. त्याचं चुकलं काय करायला लागेल आपल्याला नवीन काहीतरी पाहा लागेल माणूस. तर आता आला मोस्ले
हेनरी मोस्ले है ना हेनरी मोस्ले. मोस्ले काय म्हणतो, मोस्ले साहेब काय म्हणतो, येते की 1913 मध्ये येणं नाही काय आधुनिक आवर्त सारणी मांडली. कोणती आवर्त सारणी? आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी. आज डायरेक्ट विचारते याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न काय जवाब राहते, काय जवाब राहते? मोस्ले मोस्ले मोस्ले. आता कंबाईनले होतं मागच्या वेळेस, सांगतो मी काय होतं. पण एवढं लक्षात ना, आधुनिक आवर्त सारणीचा जनक कोण आहे? हेनरी मोस्ले. कधी त्यानं हे केली? आधुनिक 1913 मध्ये. वर्ष विचारते त्याचं. आता हा जो मोस्ले होता याने थोडस वेगळा प्रयोग केला, थोडस. मला सांगा काय म्हणते नियम रे, मेंडेलिव्हचा नियम? नियम काय म्हणते? नियम मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल आहे. ठीक आहे. येणारे का बदलवलं? हा म्हणते अबे तिघही जण चुकले. डोबेनायर बी चुकला, न्यूलँड बी चुकला, मेंडेलिव्ह बी चुकला. तिघही जणांनी एकच चुकी केली, अणुवस्तुमानांक गृहीत धरला. मी काय करतो आता? अंक गृहीत धरतो. ॲटॉमिक नंबर. सांगा आता डेफिनेशन काय आहे? मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अणु अंकाचे आवर्ती फल आहे. जमलं? हा हो याचा तिघांना म्हणजे आलं लक्षात. तिघाही जणांना कोणाला मेन म्हणलं? ॲटॉमिक मासले. आणि मोस्ले साहेबांनी काय केलं? थोडंसं चेंज केला, ॲटॉमिक नंबरले म्हणलं. झालं? पहा नियम. मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म. मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म. काय म्हणून? अणु अंकाचे आवर्ती फल आहे. अणु अंकाचे आवर्ती फल. क्लिअर? याने काय केलं? तेच आडव्या ओळीला काय म्हटलंय ना, पिरियड्स आणि आवर्तने समजा. आणि आवर्तने किती आहे म्हणजे हा आहे 7. ठीक आहे. आणि उभ्या ज्या ओळी होत्या त्याने यानं म्हटलं ग्रुप. आणि किती आहे म्हणजे ग्रुप 18. आला झालं क्लिअर? 7 आडव्या लाईन होत्या, 18 झालं क्लिअर? ग्रुप 30. आडवी वाले नाही का मी काही घेतो, काही तुम्हाला असं हे लिहायची गरज नाही, फक्त समजून सांगायला आहे. इथं लिहितो एक लाईन घेऊ आपण कोणती पिरियड तुम्हाला माहित नाही, मीच घेतो आणि समजावून सांगतो कसं आहे. बघ सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ॲल्कोहोल. ठीक आहे. ते याचा जर आपण नाही का यानं कोणता गृहीत धरलाय? ॲटॉमिक नंबर. याचा ॲटॉमिक नंबर 11, याचा 12 आहे, याचा 13, याचा 18 आहे. ठीक आहे. आता मला सांगा आपण सोडियमचं नाही का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू. सांगा बरं किती येते? 2881. याचं किती येते? 282. याचं किती येते? 283. याचं किती? 288. झालं? आता मला लक्ष द्या ना. मला सांगा किती कक्ष आहे? 3. याचा अर्थ ही तिसरी आवर्तन आहे. किती कक्ष आहे? 3. 1 2 3. 3 कक्षाने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यावर तर याचा अर्थ हे कोणत्या आवर्तनात आहे? म्हणजे ज्याच्या आवर्तनात एकच कक्षा राहील तो कोणत्या आवर्तनात राहील? त्या मूलद्रव्याला एकच काय राहील? कक्षा राहील तो पहिला. ज्याही मूलद्रव्याले 2 कक्षा राहील तो कुठे? म्हणजे ऑक्सिजन 2 6 कुठे? समजलं ना? गेले 18 जास्त होते गेले. आलं लक्षात? 4 असं केले 14 झालं. हाय. आणि जे गण राहते ना, गण एक आवर्तन म्हणजे 8 झाले. गण जे राहते ना त्याच्यात प्रत्येक मूलद्रव्य जोही कोणता एलिमेंट राहते ना त्याच्या संयुजा जे राहते तेच सारखे. 2 नियम पाहिले आपण. पहिला नियम काय म्हटला? याच्यातला समजणं महत्वाचं आहे. जेवढ्या कक्षा राहील त्या आवर्तनात तो राहील. ठीक आहे. आणि दुसरं काय? गण जे राहील त्या
समजा पहिला गणक सण सगळ्या याची काय राहते सेम. झालं क्लिअर. ते महत्वाचं याच्याकडे तुम्हाला समजलं असं नाही समोर जाऊ आपण. आता पहा येणं नाही काय त्याच्यात काही ऍडव्हान्स केला येते काही ब्लॉक पडले ब्लॉक्स म्हणजे एलिमेंटचे काही ब्लॉक पडले. पहा सगळ्यात पहिले नाही का एस ब्लॉक. एस ब्लॉक म्हणजे शार्प. तुम्ही एम ब्लॉक मध्ये असेल एम ब्लॉक मध्ये मंद हा कुठं एस ब्लॉक हा कोणता आहे याला म्हणते ऑनलाईन पेज जाते ना. तर हा काय शार्प एस ब्लॉक. आता बा शार्प मध्ये येणं म्हणजे पहिला ब्लॉक पडला एस ब्लॉक. हा जो एस ब्लॉक होता ना याच्यात कोणत्या याच्यातले येते बा याने पहिला गण आणि दुसरा गण याच्यातले जे मूलद्रव्य आहे ते कशात येते एस ब्लॉक. पहा ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील मूलद्रव्य. ठीक आहे. ग्रुप ए आणि ग्रुप 2 मधील मूलद्रव्य जे आहे ते कशात येते एस ब्लॉक मध्ये. आणि याच्यात नाही काय सर्व मूलद्रव्य असे म्हणते लोक सर्व मूलद्रव्य मेटल आहे. पण बाय असं म्हणणं आहे मला सांगा तुम्ही पहिल्या याच्यात ग्रुपमध्ये हायड्रोजन येते ना मग हायड्रोजन मेटल जोडणार भाई. तर मग लिहायचं कसं चुकलं स्टेटमेंट. सगळ्या पुस्तकांना असं दिलं आहे म्हटलं ग्रुप एस ब्लॉक मध्ये सर्व धातू येतात. आपण सर्व कारण पाहिल्यावर असं ते पहिल्या याच्यात कोण आहे हायड्रोजन आहे. हायड्रोजन वायू आहे तो धातू कसा झाला लॉजिक लागा ना. तर मग काय लिहा तुम्ही हायड्रोजन सोडून सर्व धातू बाकी सर्व धातू है ना. यात काय येते हायड्रोजन सोडून सर्व धातू येते. हायड्रोजन सोडून सर्व धातू यात ब्लॉक. त्यानंतर आहे भाऊ पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये नाही काय 13 ते 18 गण येते. कोणते गण येते ग्रुप मध्ये 13 ते 18 पर्यंत. आता सर याच्यात काय येते तर बा पी ब्लॉक मध्ये नाही काय तिघही येते मेटल नॉन मेटल मेटलॉइड्स. ठीक आहे पहा धातू अधातू धातू सदृश धातू अधातू धातू सदृश. याच्यातला नाही का 17वा जो गण आहे त्याला म्हणते हॅलोजन. 17वा जो गण आहे याला काय म्हणते हॅलोजन. आणि याच्यातला जो 18वा गण आहे 18वा याला म्हणते नोबल एलिमेंट. कोणते एलिमेंट म्हणते नोबल एलिमेंट. नोबल एलिमेंट म्हणजे कोणते होते निष्क्रिय वायू. याला काय म्हणतो मराठी निष्क्रिय वायू. कोणत्या अरे निष्क्रिय स्वतःला पाहून घ्या अर्थात निष्क्रिय. ठीक आहे. तसेच तुमच्या संगीत दोघं जण आहे निऑन आणि अरेगॉन हे कसे आहे निष्क्रिय. एक्झाम्पल येतं 18व्या गणातलं कोण आहे निऑन. तुम्हाला जर विचारलं पेपरमध्ये निष्क्रिय वायू खालीलपैकी कोणते तर कोणते आहे निऑन अरेगॉन. ठीक आहे. आणि कोणत्या गटात येते 18व्या. कोणता ब्लॉक होईल झालं. आता याला निष्क्रिय वायू का बरं म्हणते हाही एक प्रश्न करू शकते. तर पहा पहिल्या दुसऱ्या कक्षातले आणि 13 ते 17 पर्यंतचे जेवढे एलिमेंट आहे ना जेवढे एलिमेंट याची नाही आहे बाहेरतम कक्षा जे आहे ना बाहेरची जे कक्षा राहते ना हे अपूर्ण राहते म्हणजे 8 नसते. अरेगॉन पाहा ना तुम्ही अरेगॉन मध्ये काय केलं होतं आपण अरेगॉन मध्ये काय केलं आपण याचं काय होतं 2 8 8 शेवटची कक्षा किती एकूण 8 आहे म्हणजे तो परिपूर्ण आहे ना. जो परिपूर्ण आहे तो स्ट्रगल करून काय त्याला काही काम आहे का ज्या घरी सर्वच आहे तो मोर्चात जाईल का मोर्चात कोण जाईल सर्व तुम्हाला भाऊ बाहेर बघून राहिलं. ठीक आहे. तसंच मग याच्या घरी सर्वच आहे
कारण शेवटच्या कक्षेत काय म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. हे 2 निऑन आणि अरेगॉन असे आहे ज्याच्या शेवटच्या कक्षेत किती आहे 8 इलेक्ट्रॉन. तर हे नाही काय जे इलेक्ट्रॉनिक म्हणजे जे रासायनिक प्रक्रिया असते ना इलेक्ट्रॉन देणं घेणं जे म्हणतो आपण त्याच्यात भागच घेत नाही ना. हे ज्याच्यात कमी आहे ज्याच्यात हे आहे तो भाग घ्या. पण याच्यात काय प्रॉब्लेम आहे अष्टकच कम्प्लीट आहे याचं विषय आहे ना काय म्हणून येईल काय म्हणते. मग जे स्ट्रगल नाही करत काही दिवसांनी ते कशी होऊन जाते निष्क्रिय है ना. म्हणून हे स्ट्रगल नाही करत हे कम्प्लीट आहे रासायनिक प्रक्रिया भागच घेत नाही. झाला क्लिअर. हे क्लिअर झालं तुमचं. त्याच्यानंतर नंतर डी ब्लॉक. पी ब्लॉक म्हणजे काय प्रिन्सिपल आहे ना. पी म्हणजे प्रिन्सिपल डी म्हणजे डिफ्यूज. ठीक आहे. याच्यात येते 3 ते 12 गट आहे. 3 ते 12 आता 3 ते 12 मध्ये याच्यात नाही सर्व धातू येते. हे तर क्लिअर करून टाक काय सर्व धातू काहीच नाही ऑल मेटल्स आहे. याच्या नाही काय ह्या डी ब्लॉक मध्ये येणाऱ्या बाहेरतम नाही काय 2 कक्षा अपूर्ण असते. किती कक्षा अपूर्ण असते 2 कक्षा. 1 2 3 सांगतो. दुसरी अपूर्ण आहे तिसरी अपूर्ण आहे आणि दोन्ही कक्षा अपूर्ण असते म्हणून या एलिमेंटले नाही काय संक्रामक मूलद्रव्य म्हणते. कोणते मूलद्रव्य संक्रामक मूलद्रव्य. बाहेर तक 2 कक्षा अपूर्ण. बाहेरतम 2 कक्षा अपूर्ण. 2 कक्षा काय असते अपूर्ण म्हणून याला काय म्हणते संक्रामक मूलद्रव्य. संक्रामक मूलद्रव्य म्हणतात त्यांना. क्लिअर. नेक्स्ट एफ ब्लॉक. एफ ब्लॉक म्हणजे फंडामेंटल ब्लॉक आहे. त्याचं नाव येईल तुम्ही कामात आहे फंडामेंटल ब्लॉक. फंडामेंटल ब्लॉक म्हणजे नाही का हे पिरियडिक टेबलच्या नाही का पायथ्याशी आहे. म्हणजे पिरियडिक टेबलच्या कुठं आहे हे पायथ्याशी आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली मध्ये आहे ना पायथ्याशी मदत आहे कुठे असं मदत पण आता ते मांडणी कर्तव्य असेल तर पायथ्याशी आहे. ठीक आहे. पाहू आपण पिरियडिक टेबल ते पण आपल्याजवळ ते काही डिजिटल बोर्ड नाही इथंच दाखवला सुरू असं असं करून याच्यात भाव चालू आहे आपण हे झालं. ठीक आहे. पायथ्याशी आता नेक्स्ट फंडामेंटल आहे आणि काय म्हणते पायथ्याशी. याच्यात दोन येते लॅकेनाइट आणि काहीतरी याचं अँटेनाइट है ना. लॅकेनाइट आणि काय म्हटलं अँटेनाइट. ठीक आहे. दोन या ब्लॉक मध्ये फंडामेंटल ब्लॉक. आणि एक विशेषता सांगून देतो मानवानं जे बनवलेले आहे ना काही थेमिकाचे त्याचे या ब्लॉक मध्ये टाकून देते. मानवाने जे बनवलेले मानवी हस्तक्षेप मूलद्रव्याच्या तिथे हस्तक्षेप मूलद्रव्य कशाचे फंडामेंटल ब्लॉक. जे 4 मूलद्रव्य शोधले ना मला 4च्या याचं नाव तर नाही आठवून राहिलं आता त्याचं शॉर्टकट आठवून राहिले. AH जे 2016 मध्ये शोधले ना AH PS TG असं काहीतरी 3-4 मूलद्रव्य आहेत. सांगतो मग नंतर एवढं काही काम नाही आहे. तर ते कुठं आहे नवीन जे 2016 मध्ये 4 मूलद्रव्य शोधले ते कुठं आहे एफ ब्लॉक. झालं क्लिअर. एक राहिलं पण सांगा एस ब्लॉक आणि पी ब्लॉक मध्ये जे मूलद्रव्य असते ना त्याला नॉर्मल एलिमेंट म्हणते. कोणते एलिमेंट म्हणते कुठे लिहून घ्या स्टार करून. एस ब्लॉक व पी ब्लॉक मधील मूलद्रव्यांना काय म्हणते नॉर्मल एलिमेंट. काय म्हणते ते सांग. यायच्या नाही का बाहेरतम कक्षा कशा नाही ते अपूर्ण. 18 सोडून द्या फक्त 18 बघा. 18 वेळेला काय म्हटलं आपण तुमच्यासारखा निष्क्रियच आहे म्हटलं. पण बाकीचे जे आहे 1 ते 2 आणि 13 ते 17 यायचं कसं आहे ह्याच्यात जे एलिमेंट येते ना याच्या बाहेरतम कक्षा अपूर्ण आहे आणि बाहेरतम कक्षा जर अपूर्ण आहे तर हे काय करते
रासायनिक प्रक्रियेत भाग घेते, मूलद्रव्य देते किंवा घेते, आणि देते घेते भाग घेऊन राहिले म्हणून याला काय म्हणते, नॉर्मल एलिमेंट. लक्षात दोन नॉर्मल आहे. हे निष्क्रिय हा मॅच झाला ना, तो नॉर्मल आहे, चालतो पुढचं चालू आहे, व्यवहार चालू आहे. ठीक आहे, आलं लक्षात. नॉर्मल एलिमेंट बाहेरतम कक्षा अपूर्ण असते. ओके, हे झालं. आता पहा एक राहिलं फक्त आपलं साईज ऑफ ॲटम. ते पहिलेच लिहून ठेवलं होतं, म्हणजे काही याच्यात जास्त डिस्कशन नाही करावं होतं याच्यावर. साईज ऑफ ॲटम जास्त डीप मध्ये पाहूया आपण, ते कन्फ्युज होते. मग मी जर सांगायला हा एलिमेंटचा सांगतो, एलिमेंट तसा डायरेक्ट रट्टा मारा आहे काय, डायरेक्ट स्टेटमेंट आहे एमपीएससी. 12वीत जर तुम्ही नीट देत असते, मी सांगत असतो तुम्हाला समजा, पण काही इथं काही नीट वाचायचे प्रश्न नाही आहे, डायरेक्ट आहे. साईज ऑफ ॲटम. तर बा साईज ऑफ ॲटम म्हणजे काय होते, काहीच नाही, केंद्रकापासून बाहेरतम कक्षेपर्यंत जो पार्ट आहे, म्हणजे त्रिज्या म्हणतो ना, त्रिज्या रेडियस, त्याला म्हणते साईज ऑफ ॲटम. ठीक आहे, ॲटमची साईज. आता प्रत्येक, ठीक आहे, प्रत्येकाला काही ना काही साईज दिली, ॲटम लिहिते आहात ना बा, ॲटम लिहिते. ठीक आहे, तर बा याचे काही नियम आहे. नियम काय म्हणते बा, ग्रुपमध्ये, आता हे शुद्ध काय मराठीत लिहिलं आहे, मला नाही समजत तरी, गणामध्ये गण ग्रुप, जे ग्रुप्स आहेत म्हणजे कसे उभेवाले, जर वरून खाली गेले तुम्ही, वरून जर खाली एलिमेंट टाकत टाकत गेले तर अणूच्या कक्षा ज्या आहे ना त्या वाढत बरोबर. एक कक्षा पहिली, खाली गेले दुसऱ्या एलिमेंटले दुसरी, तिसऱ्या एलिमेंटले 3 कक्षा, चौथ्या समज. जसे जसे गेले तसे 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 कक्षा काय जाते. आता पहा, आता उलट होते, गणामध्ये खालून वर गेले, सॉरी वरून खाली गेले असता, सॉरी खालून वर गेले काय होते, कक्षा कमी कमी होते. वरून खाली आले तर खालून वर गेले तर हे एमपीएससी फील होते, वरून खाली खालून जिंदगी पेपर काय तर कठीण होता. नाही, तुमचा प्रश्न तेव्हा थर्ड क्लास आहे. त्यानंतर आवर्तन. आवर्तन म्हणजे पिरियड्स. पिरियड्स म्हणजे जर आवर्तनात तुम्ही नाही का डावीकडून उजवीकडे, कसं इकडून का इकडे, इकडून डावीकडे उजवीकडे जाताना, डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा जो आकार आहे तो कमी कमी होतो. डायरेक्ट पाठ करायचं काय कसं आहे ते. काही पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार काय होते, याचा अर्थ काय, आवर्तनात म्हणजे पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी कमी होतात. हेच तो पेपरले काहीतरी कंबाईन. डावीकडून उजवीकडे जाताना काय होते, धातू गुण मेटॅलिक जे गुणधर्म ते काय होते, कमी कमी होतात. गणात वरून खाली जाताना धातू गुण वाढत जातात. क्लिअर. हे कसं करा, हे पाठ करा. ठीक आहे, डायरेक्ट स्टेटमेंट नाही ते, आडवे तिरवे कशी विचारते, 2-4 वेळा वाचा. अशा प्रकारे आपला 4वा चॅप्टर झाला. दॅट्स कॉल्ड पिरियडिक. पिरियडिक टेबल राहायला पाहता मी सांगून दिले, म्हणजे कधी